नमस्कार, मी पूनम शशिकांत जमदग्नी, कोल्हापूर, महाराष्ट्र अकॅडमीने ज्या ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धांचं आयोजन केलं त्या स्पर्धेमधील एक स्पर्धक इतिहासाच्या पानावर अक्षरशः हजारोंनी गर्दी केली आहे, पण गर्दीत एक नाव सूर्यासारखं स्वयंप्रकाशित होऊन दुसऱ्यांना प्रकाश देण्याचं काम करत आहे. ते नाव म्हणजे वैश्विक ज्ञानी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. कोटी कोटी दलितांचे उद्धार करते, भारतीय घटनेचे शिल्पकार, माणसाला माणूस म्हणून जगायला शिकवणारे, तरुणांना शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा संदेश देणारे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी आज विनम्र अभिवादन करते आणि माझ्या विषयाकडे वळते. आजचा माझा विषय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील भारत. हजारो जाती, पोटजाती, उपजाती, जगाच्या पाठीवरचे सर्व धर्म, विविध भाषा, संस्कृती असलेला भारत देश म्हणजे 800 खिडक्या आणि 900 दारं. म्हणूनच विन्स्टन चर्चिलनं असं भाकीत केलं होतं की भारत हा एक राष्ट्र म्हणून उभा राहू शकत नाही, तो कधीच एकसंघ होऊ शकत नाही. अर्थात कुणीही परिस्थिती मान्य केलीच असती, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या संविधानाने चर्चिलचं हे भाकीत खोटं करून दाखवलं. आज आपण पाहत आहोत हजारो धर्मपंथ, जाती, परंपरा, प्रथा असताना भारत हा एकसंघ देश म्हणून नावारूपाला येत आहे. तो एक महासत्ता बनण्याकडे आपली झेप घेत आहे. खरंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या संविधानामध्ये इतकी ताकद होती का? पुढे जाऊन याचा विचार केला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत आज दिसत आहे का? आपण म्हणतो भारतात लोकशाही आहे. लोकशाही म्हणजे काय? लोकशाही म्हणजे बाय द पीपल, ऑफ द पीपल, फॉर द पीपल. म्हणजेच लोकांनी लोकांच्यासाठी, लोकांकरता चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही. पण या लोकशाहीमध्ये सामान्य लोकांना अधिकार आहे का? ज्या लोकशाहीमध्ये सामान्य लोक हे देशाचे नागरिक आहेत किंवा देशाचं भवितव्य आहे, त्याच लोकांना आज सत्तेच्या पायी डावललं जात आहे. निवडणुकीमध्ये पैसा घेतला जातो, मतं खरेदी केली जातात आणि सत्तेवर आल्यावर मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जातं आणि म्हणूनच लोकांना वाटत आहे की लोकशाही आपल्यापासून दूर जात आहे. आजकाल भारतामध्ये धर्मांधता वाढत चालली आहे. मुळात भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे. भारतामध्ये कोणत्याही एकाच धर्माला जास्त महत्त्व दिलं नाही आणि तरी पण आज भारतामध्ये धर्मवाद, जातीवाद, प्रांतीयवाद याच्यामुळे अनेक भांडणे होत आहे. राष्ट्रवादाचा तर अक्षरशः सुळसुळाटच झाला आहे. भारत हा कोणामुळे भारत आहे तर संविधानामुळे. या भारताचा पाकिस्तान झाला नाही याचं श्रेय आपण संविधानाला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना देतो. भारत आणि पाकिस्तान एकाच वेळी स्वतंत्र झाले, पण आज पाकिस्तानमध्ये धर्माने थैमान मांडला आहे, तर भारत हा एकात्मता असलेला देश म्हणून सर्वांच्या समोर उभा टाकला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना स्त्रियाविषयी खूप आपुलकी होती, त्यांच्या परिस्थितीविषयी त्यांना जाण होती आणि म्हणून ते म्हणतात, आय मेजर द प्रोग्रेस ऑफ कंट्री बाय द डिग्री ऑफ द प्रोग्रेस विच वुमेन हॅव अचिव्ड. असा विचारवंत जगात होणे नाही. म्हणूनच बराक ओबामा म्हणतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सारखा विचारवंत माणूस जर आमच्या देशामध्ये जन्माला आला असता, आम्ही त्याला सूर्य म्हणून संबोधले असते. आंबेडकरांच्या स्वप्नातील आधुनिक भारत असाच अपेक्षित आहे. तिथे तथागत बुद्धांचे विचार असतील, समता, स्वतंत्र, बंधुता, जे आपल्या संविधानाचे गाभाभूत घटक असतील, प्रत्येक भारतीयाने ते आचरणात आणायला हवेत. म्हणून ते म्हणतात की मी संपूर्ण भारत बुद्धमय करेन. आपल्याला असं विचारलं जातं की तू कोणत्या जातीचा आहेस, त्यावेळी आपण सांगतो मी अमुक जातीचा आहे, तमुक जातीचा आहे. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात, आय एम फर्स्ट अँड इंडियन अँड द एंड ऑफ नथिंग इन बिटवीन. असे हे डॉक्टर बाबासाहेबांचे विचार आपल्याला आचरणात आणायला आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा वाचनाचा विषय नसून तो आचरणात आणण्याचा विषय आहे. आपल्या संविधानाने व्यक्तिस्वातंत्र्याला खूप सारं महत्त्व दिलं आहे. त्या व्यक्तिस्वातंत्र्यामध्ये व्यक्तीला बोलण्याचा अधिकार आहे, पण आज आपण पाहत आहोत की विद्यार्थी असो किंवा सामान्य माणूस असो आपले मत प्रखरपणे मांडू शकत नाही. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारतामध्ये सर्व नागरिकांना
विचार अभिव्यक्ती आहे आणि म्हणूनच जे अन्याय आपल्यावर होत आहेत त्या अन्यायाविरुद्ध आपण आवाज उठवला पाहिजे, तरच कुठेतरी माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार प्राप्त होईल। आणि हे सर्व करायचे असेल तर आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी मूल्ये शिकवली त्या मूल्यांचे पालन करायला पाहिजे, ते आचरणात आणायला पाहिजे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारतामध्ये खूप अशी उदाहरणे आहेत किंवा खूप अशी तत्वे आहेत ज्यामुळे भारत एक महासत्ता बनेल। आपण म्हणतो अमेरिका महासत्ता आहे, इंग्लंड महासत्ता आहे, पण भारत महासत्ता नाही याचा विचार आपण केला आहे का? आजचा जो तरुण वर्ग आहे तो फक्त म्हणतो हम दो आणि हमारे दो। ही जर मानसिकता असेल तर भारत हा कधीच महासत्ता बनणार नाही। आपल्यामध्ये सर्वप्रथम आपण भारतीय आहोत ही आपली आयडेंटिफिकेशन आहे, याची जर आपल्याला जाणीव झाली तरच आपण कुठेतरी भारताचे खरे नागरिक आहोत म्हणून ओळखले जाऊ। जर आपण धर्म, जातीयता, प्रांतीयता यांनाच कवटाळून बसलो तर डॉक्टर बाबासाहेबांच्या स्वप्नातील भारत हा कधीच सत्यात उतरणार नाही। डॉक्टर बाबासाहेबांच्या स्वप्नातील भारतामध्ये स्त्रियांना सन्मान हवा, मान हवा, त्यांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार हवा। जो शेतकरी जगाचा पोशिंदा आहे त्या पोशिंद्याला सर्व अधिकार मिळायला हवेत। शासनाने त्यांच्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजेत, त्यांच्या उत्पादनाला योग्य तो भाव मिळवून दिला पाहिजे। आजचा जो तरुण आहे तो तरुण वेगवेगळ्या बंधनांमध्ये जकडला आहे, तो आज न्यूनगंडामध्ये चालला आहे। अशा तरुणाला न्यूनगंडामधून बाहेर काढायचं आहे आणि त्याच तरुणांच्या जोरावरती भारतात समाज परिवर्तन घडवून आणायचं आहे। आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील जो भारत आहे तो धर्मनिरपेक्ष असावा, स्वतंत्र, समता, बंधुता या तत्वावर तो उभारलेला असावा, तथागत गौतम बुद्धांच्या विचारांनी तो भारावलेला असावा, अंधश्रद्धा सोडून त्याने विज्ञानवादी दृष्टिकोनांची कास धरायला हवी आणि तरच कुठेतरी आपला भारत हा महासत्ता बनेल। श्रोते प्रेक्षक हो, तुम्हाला आमच्या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल। आता या स्पर्धकाला विजयी करण्यासाठी तुम्ही देखील मदत करू शकता। त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओला लाईक करायचे आहे, स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी किंवा या विषयावर तुमचे मत कमेंट मध्ये व्यक्त करायचे आहे। त्याचबरोबर या स्पर्धकाचा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करायचा आहे। स्पेक्ट्रम अकॅडमी स्पर्धा परीक्षांच्या तयारीसोबतच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करीत असते। ही स्पर्धा अशाच उपक्रमांचा एक भाग आहे। तुम्ही देखील स्पेक्ट्रमच्या या परिवारात सामील होऊ शकता। स्पेक्ट्रमच्या विविध उपक्रमांची अपडेट मिळवण्यासाठी या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार।